चला तर आज बनवूया तांदळाच्या पिठापासून मस्त खमंग कुरकुरीत डोसा। बनवायला अगदी सोपा आहे। डाळ तांदूळ भिजत घालायची गरज नाही। अवघ्या 10 मिनिटात तयार होतो। खायलाही स्वादिष्ट लागतो। कुठल्याही चटणीची सुद्धा गरज पडत नाही। मुलांच्या टिफिनसाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी उत्तम असा पर्याय आहे। शिवाय मस्त कुरकुरीत आणि जाळीदार बनतो। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी एका मोठ्या बाउल मध्ये 2 मोठे चमचे इतके तांदळाचे पीठ घेतले। आता यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालून चमच्याने किंवा मिक्सरच्या मदतीने पीठ पातळ करायचे, म्हणजे गठुळ्याही होत नाही आणि पीठ सुद्धा चांगले एकसारखे तयार होते। तर पिठामध्ये पाणी घालताना ते एकदाच न घालता असे थोडे थोडे करून घालायचे, म्हणजे पीठ कितपत पातळ हवे याचा अंदाज येतो। तर बघा, या ठिकाणी मी गठुळ्या मोडत व्यवस्थित एकसारखे असे मिश्रण तयार करून घेत आहे। तर चमच्याने दाखवते, याप्रमाणे रणी कन्सिस्टन्सी मध्ये मिश्रण तयार करून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची, त्याचप्रमाणे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा आणखी काही व्हेजिटेबल्स ऍड करू शकता। त्यासोबतच यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 1 चमचा इतके जिरे घातले आहे। आता हे पुन्हा आपण मिक्स करून घेऊ। तर बघा, चमच्याने एकसारखं मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये आपण जे कांदा टोमॅटो घातलेला आहे त्यामुळे हे थोडंसं घट्ट झाल्यासारखं वाटतं, त्यामुळे मी थोडंसं पाणी यात घातलेलं आहे। तर हे मिश्रण डोसे बनवण्यासाठी तयार आहे। तर हे भिजत वगैरे ठेवायची काही गरज नाही। तसेच यात मी इनो सोडा असं काहीही घातलेलं नाही, तरी सुद्धा डोसे हे मस्तच बनतील। आता गॅसवर पॅन ठेवून तो तेल पाण्याने चांगला ग्रीस करून घ्यायचा। नंतर टिश्यू पेपर किंवा रुमालाच्या मदतीने तवा पुसून घ्यायचा। आता गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आणि यावर तयार मिश्रण असं कडेने सोडत पूर्ण कव्हर करायचं। तर बघा, बाहेरून आतमध्ये असं मी थोडं थोडं मिश्रण सोडत आहे आणि याच प्रकारे हे मिश्रण घालायचं। त्यामुळे मस्त जाळीही पडते आणि मस्त कुरकुरीत हे डोसे तयार होतात। तयार बॅटर हे असं पसरवायची वगैरे गरज नाही, असं कडेनेच आतमध्ये हे सोडत जायचं। घातलेले मिश्रण वरतून पूर्ण कोरडे झाले की कडेने वरतून चमच्याने तेल सोडायचे। वरतून जाळी बघा किती मस्त अशी आलेली आहे। खूपच सोपी अशी पद्धत आहे, एकदा नक्की करून बघा। आणि आता 3 ते 4 मिनिटांनंतर स्पॅच्युला किंवा उलटणीच्या मदतीने कडा मोकळ्या करून घ्यायच्या। मगच डोसा पलटून दुसऱ्याही बाजूने 3 ते 4 मिनिटं खमंग खरपूस भाजून घ्यायचा। तर हा तांदळाचा डोसा बनवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तांदळाचे पीठ जेव्हा आपण तव्यावर घालतो तेव्हा गॅसची फ्लेम ही हायच हवी। कमी किंवा मध्यम आचेवर जर तुम्ही हा डोसा भाजला तर तो नरम पडतो, कुरकुरीत होत नाही किंवा उलटताना तो तुटू सुद्धा शकतो। त्यामुळे हा तांदळाचा डोसा हा हाय फ्लेमवरच बनवा। तर याच पद्धतीने हाय फ्लेमवरच सर्व डोसे मी तयार करून घेते। तुम्ही बघू शकाल किती मस्त कुरकुरीत आणि मस्त खमंग असे हे डोसे तयार झालेले आहे। शिवाय कमी वेळेत बनलेले आहे। एकदा नक्की करून बघा। आवडल्यास रेसिपीला लाईक करा। त्याचप्रमाणे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।